सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। एक नंबरचा क्वेश्चन आहे, जगातील सर्वात जास्त दूध कोणत्या प्राण्याचे घेतले जाते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गाई, ऑप्शन बी म्हैस, ऑप्शन सी शेळी, ऑप्शन डी उंट। याचं उत्तर जगातील सर्वात जास्त गाई प्राण्याचे दूध घेतले जाते याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, भारतात श्वेत क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए तांदूळ, ऑप्शन बी दूध, ऑप्शन सी तेल, ऑप्शन डी गहू। याचं उत्तर भारतात श्वेत क्रांती दूध उत्पादनाशी संबंधित आहे याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, मानवी शरीरात सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हाड, ऑप्शन बी दाताचा, ऑप्शन सी नखे, ऑप्शन डी केस। याचं उत्तर मानवी शरीरात सर्वात कठीण पदार्थ दाताचा आहे याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गंगा, ऑप्शन बी नाईल, ऑप्शन सी ॲमेझॉन, ऑप्शन डी एरळा। याचं उत्तर आहे जगातील सर्वात लांब नदी नाईल आहे याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुरु, ऑप्शन बी मंगळ, ऑप्शन सी शुक्र, ऑप्शन डी बुध। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर मंगळ ग्रहाला लाल ग्रह म्हणतात याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, भारतात पहिल्यांदा रेल्वे कोणत्या वर्षी धावली? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1853, ऑप्शन बी 1865, ऑप्शन सी 1900, ऑप्शन डी 1911। याचं उत्तर भारतात पहिल्यांदा रेल्वे 1853 वर्षी धावली याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, तिरंगा ध्वजामधला रंग कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हिरवा, ऑप्शन बी पांढरा, ऑप्शन सी केशरी, ऑप्शन डी निळा। याचं उत्तर तिरंगा ध्वजाच्या मधला रंग पांढरा आहे याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, भारताचे पहिले नोबेल पारितोषिक विजेता कोण? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सी व्ही रामन, ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन सी मदर तेरेसा, ऑप्शन डी हिमोबाबा। याचं उत्तर भारताचे पहिले नोबेल पारितोषिक विजेता आहे रवींद्रनाथ टागोर आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, गंगूबाई चित्रपटातील मुख्य अभिनेत्री कोण? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अलिया भट्ट, ऑप्शन बी करीना कपूर, ऑप्शन सी कंगना रावत, ऑप्शन डी दीपिका पादुको। तर याचं उत्तर आहे गंगूबाई चित्रपटाचे मुख्य अभिनेत्री ही आलिया भट्ट आहे याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10, कोणत्या ग्रहावर सर्वात मोठे वादळ आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुरु, ऑप्शन बी मंगळ, ऑप्शन सी शनी, ऑप्शन डी शुक्र। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर आहे गुरु ग्रहावर सर्वात जास्त वादळ आहे याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, जगातील सर्वात वेगवान पक्षी कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गरुड, ऑप्शन बी पोलिकोन, ऑप्शन सी मोर, ऑप्शन डी वरील कोणतेही नाही। याचं उत्तर जगातील सर्वात वेगवान पक्षी वरील कोणताही नाही याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 12 आहे, पु ल देशपांडे हे कोणत्या क्षेत्रासाठी प्रसिद्ध होते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नाटक व साहित्य, ऑप्शन बी चित्रकला, ऑप्शन सी संगीत, ऑप्शन डी विज्ञान। याचं उत्तर पु ल देशपांडे हे नाटक व साहित्य क्षेत्रासाठी प्रसिद्ध होते याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 13 आहे, मानवी शरीरात रक्त शुद्ध करणारा अवयव कोणता? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हृदय, ऑप्शन बी मूत्रपिंड, ऑप्शन सी फुफ्फुस, ऑप्शन डी पोट। याचं उत्तर मानवी शरीरात रक्त शुद्ध करणारा अवयव मूत्रपिंड आहे याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 14 आहे, सह्याद्री पर्वतरांगा कोठे आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गुजरात,
ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी मध्य प्रदेश, ऑप्शन डी राजस्थान। याचं उत्तर सह्याद्री पर्वतरांगा महाराष्ट्रामध्ये आहेत, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 15 आहे, जगातील सर्वात थंड ठिकाण कोणते आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी कॅनडा। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर जगातील सर्वात थंड ठिकाण अंटार्क्टिका आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 16 आहे, माणसाला श्वास घेण्यासाठी कोणता वायू आवश्यक आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नायट्रोजन, ऑप्शन बी ऑक्सिजन, ऑप्शन सी कार्बन डायऑक्साइड, ऑप्शन डी हायड्रोजन। याचं उत्तर माणसाला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन वायू आवश्यक आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 17 आहे, पिरॅमिड कोणत्या देशात आहेत? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी इजिप्त, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी इराण। याचं उत्तर पिरॅमिड ही इजिप्त देशात आहेत, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 18 आहे, चंद्रावर जाणारा पहिला भारतीय कोण? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए राकेश शर्मा, ऑप्शन बी कल्पना चावला, ऑप्शन सी सुनीता विल्यम्स, ऑप्शन डी अजून कोणी नाही। याचं उत्तर चंद्रावर जाणारा पहिला भारतीय अजून कोणीही नाही, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 19 आहे, भारतात हरित क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए दूध, ऑप्शन बी अन्नधान्य, ऑप्शन सी औषधे, ऑप्शन डी लोखंड। याचं उत्तर भारतात हरित क्रांती अन्नधान्याशी क्षेत्राशी संबंधित आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 20 आहे, सूर्यप्रकाश पृथ्वीवर यायला किती वेळ लागतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 5 मिनिटे, ऑप्शन बी 8 मिनिटे, ऑप्शन सी 10 मिनिटे, ऑप्शन डी 12 मिनिटे। याचं उत्तर सूर्यप्रकाश पृथ्वीवर यायला 8 मिनिटे वेळ लागतो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 21 आहे, जय हिंद हे घोषणावाक्य कोणी दिलं? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नेहरू, ऑप्शन बी नेताजी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन डी गांधीजी, ऑप्शन डी भगतसिंह। याचं उत्तर आहे जय हिंद हे घोषणावाक्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिले, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 22 आहे, सौरमंडळातील सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह कोणता? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गुरु, ऑप्शन बी शनी, ऑप्शन सी युरेनस, ऑप्शन डी मंगळ। याचं उत्तर सौरमंडळातील सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह शनी आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 23 आहे, शतरंज खेळाचा उगम कोणत्या देशात झाला? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी जपान। याचं उत्तर शतरंज खेळाचा उगम भारत देशात झाला, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 24 आहे, सीताफळाची साल खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पोटदुखी, ऑप्शन बी जठर विकास, ऑप्शन सी सर्दी खोकला, ऑप्शन डी डोकेदुखी। तर याचं उत्तर सीताफळाची साल खाल्ल्यास जठर विकास आजार बरा होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। लास्ट 25वा क्वेश्चन आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी कोठे आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी मध्य प्रदेश। जर तुम्हाला या क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। चला आपण भेटूया उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग अशा जीकेच्या व्हिडिओमध्ये।